अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, उद्या आहे 24 फेब्रुवारी, म्हणजेच उद्या माघ पौर्णिमा आहे. आणि ही माघ पौर्णिमा म्हणजे खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे. यालाच नव्याची पौर्णिमा किंवा गावाकडील जुने लोकसुद्धा नव्याची पुनव म्हणतात. आणि या दिवशी जे काही आपल्या शेतामध्ये नवीन धान्य पिकवलं जातं, खास करून सर्व देवी देवतांना या नवीन धान्याचा स्वयंपाक बनवून नैवेद्य दाखवण्याची एक प्रथा आहे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाची अडचण असते. बघा, पैसा कमवण्यासाठी खूप सगळं कष्ट करावं लागतं, तरी देखील कधी कधी पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही. घरामध्ये बऱ्याचदा अन्नधान्याची कमतरता भासते किंवा जे काही तुम्ही आणता किराणा सामान ते सुद्धा खूप लवकर संपतं. त्यासाठी आपण कुठले उपाय करावे किंवा घरामध्ये आपल्या सुख समाधान आनंद कायम टिकून राहावं, आलेला पैसा कायम टिकून राहावा आणि कुठलेही सतत आजारपण येऊ नये किंवा ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी उद्याचा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने उद्या पौर्णिमेची किंवा आजपासूनच पौर्णिमा लागणार आहे, तर तुम्हाला आज आणि उद्या अशा 2 दिवस सेवा करायच्या आहेत. प्रत्येकाला करता येतील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तर सर्वात आधी उद्या 24 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे आणि या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करायला येतात. त्यामुळे या दिवशी जर काही शुभ कार्य केले, तुम्ही देवाचं जर काही वाचन केलं किंवा कुठलंही एखादं पारायण वगैरे केलं किंवा साधा जप जरी तुम्ही केला, तरी त्याचं तुम्हाला 32 गुणा जास्त फळ मिळत असते. या दिवशी विशेष महत्त्व आहे ते गंगा स्नान करण्यासाठी. तर आता आपण गंगा स्नान कसं करणार? तर आपण गंगा स्नान हे उद्या करायचं आहे. तर सर्वात आधी दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण व्रत पूजन केले जाते. बऱ्याचशा महिला आहेत, त्या प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी स्वतः करतात. तर तुमच्यापैकी कोण करत आहेत नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि ज्या ताई करत नसतील त्यांनी, मला असं वाटतं की उद्याच्या तरी तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण केला, नंतर तुम्हाला शक्य नाही झालं, नाही केला तरी चालेल, पण वर्षभरामध्ये तुम्ही 3 सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करत जा. तुम्हाला लहान मुले आहेत किंवा जॉब आहे, पण तुम्हाला एक सांगते, सत्यनारायणची वेळ ही प्रदोष काळामध्ये असते. त्यामुळे जरी जॉब असला किंवा तुम्हाला बाहेर कामाला जावं लागतं, पण सायंकाळी आपण घरी येतो आणि आपल्याला सत्यनारायणसुद्धा सायंकाळी करायचं आहे. त्यामुळे अवश्य करा. सत्यनारायण कसा करायचा, मंत्र स्तोत्र मी संपूर्ण माहितीसह व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याची लिंक देईल. ज्यांना करायचं आहे त्यांनी त्यानुसार नक्की करा. आणि ज्या ताई करत असतील त्यांना बघा, खूप छान छान अनुभव आलेले असतील. तुमच्या घरामध्ये तुम्हाला जे काही धनधान्य आहे किंवा जे काही आपण किराणा भरतो त्यामध्ये तरी तुम्हाला कमतरता जाणवली नसेल. बघा, माझा स्वतःचा पण अनुभव आहे. तर आता आपल्याला सत्यनारायण आज करायचा की उद्या, तर प्रत्येकाच्या घरात काल निर्णय आहे, त्यावरती उद्याच पौर्णिमा दाखवलेली आहे. पण बघा, आज शुक्रवार आहे, तर आज दुपारी 3:34 पौर्णिमा सुरू होते आणि शनिवारी 24 तारखेला सायंकाळी 6 वाजता पौर्णिमा संपते. त्यामुळे सूर्यानी तिथी पाहिलेली आहे, त्यामुळे उगवत्या सूर्याने तिथी पाहिल्यास दुसरा दिवस धरला जातो. पण सत्यनारायण आपल्याला आज प्रदोष काळामध्ये करायचं आहे, कारण उद्या 6 वाजता पौर्णिमा संपणार आहे आणि मग आपल्याला उद्या सत्यनारायण करायचा नाही. ज्या ताईंना करायचं आहे त्यांनी आजच करायचा. तर आज कधी करायचा? 5:30च्या नंतर तुम्ही 7पर्यंत करू शकता. 1 तासामध्ये सत्यनारायण पूर्ण होऊन जातो. आता हे समजलं तुम्हाला सत्यनारायणचं. आता दुसरं, सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी करतो त्या दिवशी उपवास केला जातो. पण आपल्याला उपवास ज्या कोणी ताई पौर्णिमेचा करत आहे त्यांनी उपवास हा उद्याच धरायचा आहे, कारण कोणतीही कृती करताना तात्काळ व्यापिनी तिथी ग्राह्य धरली जाते असे शास्त्र सांगते. म्हणून पौर्णिमेची उगवत्या सूर्याची तिथी शनिवारी असल्याने ज्यांना पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी तो शनिवारीच करा. तर आता तुम्हाला हे सुद्धा समजलं.
तर गंगा स्नान हे तुम्हाला उद्याच करायचं आहे. तुमच्या आसपास जिथे कुठे छोटीशी नदी तलाव असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गंगा स्नान करायचं आहे. पण आता बघा, हल्ली आपल्याकडे शहरामध्ये याची सोय नाही आहे, तर आपण घरच्या घरी गंगा स्नान करू शकतो. जर तुमच्याकडे तुम्ही कुठे तीर्थाच्या ठिकाणी गेला असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही जर गंगेचं जे जल आहे ते आणलेलं असेल, तुमच्या घरामध्ये जर ते जल असेल, तर ते तुम्ही प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा घेतलं ना तरीसुद्धा तुम्हाला गंगा स्नानचं घरच्या घरी पुण्य मिळून जाईल. कारण आम्ही तरी असंच करतो, कारण आपल्याकडे अशी सोय नाही आहे. त्यामुळे तर तुमच्याकडे नसेल हे, तर मग तुम्ही काय करा, उद्या पौर्णिमेला स्नान करताना 1 चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद तुम्ही पाण्यात घाला आणि याने स्नान करा. यामुळे सुद्धा तुमचं गंगा स्नान केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला उद्या काही सेवा करायच्या आहे, ज्या तुम्ही उद्या करू शकता किंवा आज सायंकाळी केल्या तरी चालेल. तर सर्वप्रथम उद्याच आपण पौर्णिमा धरणार आहोत, उपवास करणार आहोत. आणि असं काही नाही, सर्वांनीच उपवास करायचा, नाही केला तरी सेवा करा. आपण देवपूजा वगैरे करताना प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मींची मूर्ती, फोटो आहेच. तर तुम्हाला उद्या माता लक्ष्मींच्या मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्ही दुधाने करा किंवा साध्या पाण्याने करा, पंचामृताने करा, कसाही करा. पण करत असताना तुम्हाला शक्य असेल त्या ताईंनी आवर्जून 16 वेळा श्री सुक्तम म्हणतच तुम्ही अभिषेक घाला. 16 वेळा नाही शक्य, 1 वेळा म्हणा तरीसुद्धा चालेल. यामुळे काय होतं, माता लक्ष्मींची आपल्यावर कृपा होते. आणि जे काही तुम्ही पैसा करता, पैसा येण्यासाठी प्रत्येकजण मरमर करत आहे, मी समजू शकते. कारण आजकाल पैशाशिवाय काहीच होत नाही. आणि पैसा येण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या गुरूंची साथ असावी, तरच आपल्याकडे कुठल्याही चांगल्या मार्गाने पैसा येईल. आपल्याला चांगल्याच मार्गाने कमवायचा आहे, कारण तोच दीर्घकाळ टिकून राहतो. तर भक्त हो, आवर्जून उद्या श्री सुक्तमचं पठण करत तुम्ही अभिषेक करा. त्याचबरोबर तुमच्याकडे जर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे भगवान विष्णूंचा देवी लक्ष्मींसह फोटो हा असेल, तर याचीसुद्धा तुम्हाला विशेष पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला देवी लक्ष्मींना पांढरं फूल या दिवशी आवर्जून अर्पण करा, कारण पौर्णिमेला पांढरं फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची अखंड कृपा होते. आता फक्त देवी लक्ष्मींची आपण सेवा केली तर देवी प्रसन्न होत नाही, कारण देवीला भगवान विष्णूंची ज्या घरात पूजा होते देवीचा तिथेच वास असतो आणि देवी त्याच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी विष्णू सहस्रनाम पठण करा. तुम्हाला नाही शक्य तर विष्णू सहस्रनामावली तुम्ही रात्री आज जरी वाचून काढली तरी चालेल किंवा सकाळी उद्या ही सेवा केली तरी चालेल. आता खूप घरामध्ये अडचण आहे, तुमच्या कमेंट्सनुसार मी इथे माहिती शेअर केलेली आहे आणि प्रत्येक ताईंनी ह्या सेवा जशा जमतील तशा करायच्या आहेत. तर बघा, मुलगाच नाही आहे, आम्हाला मूलबाळ नाही आहे, आमच्या घरामध्ये कोणाला नोकरी नाही आहे, किंवा आमच्या घरामध्ये पैसा येत नाही, पती पत्नीचं पटत नाही, अशा ज्या अडचणी आहेत. आणि बऱ्याचशा जणांना काय होतं, पौर्णिमा जवळ आली की काही ना काही त्रास जाणवतो. आपण जी स्वामींची सेवा करतो ना ती सेवासुद्धा आपल्याकडून होत नाही. आता बघा, उद्या पण आपण सेवा करण्यासाठी घेणार आहोत, किंवा मी स्वतःसुद्धा माझा अनुभव सांगते. मी एवढं स्वामींची सेवा आजवर महाराजांनी माझ्याकडून करून घेतलेली आहे. पण मी जशी महाराजांच्या जवळ जाईल ना तसा खूप त्रास होतो. एकच होतं की गुरुवारी माझ्याकडून जास्त सेवाच होत नाही. असं झालं की मग खूप वाईट वाटतं आणि मग महाराज मला लगेच जे काही संकेत द्यायचे ते देतात. हे का होतं तर मी सांगते, एकच होतं, षडरिपू आपल्याला त्रास देतात, महाराजांच्या जवळ जाऊ देत नाहीत. म्हणून पौर्णिमेला कितीही त्रास झाला, काही झालं तरी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. विष्णू सहस्रनाम तुम्ही जर पठण केलं तर तुम्हाला असा त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, संतानप्राप्ती, पुत्रप्राप्ती किंवा तुम्हाला धनसंपत्ती जे जे काही पाहिजे आहे, कुठलीही अडचण असू द्या, तुम्ही 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा. आणि आज करा किंवा उद्या करा. तर मला असं वाटतं तुम्ही आज रात्री जर केलं, शुक्रवार आहे, तर तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव येईल. आणि ज्या कोणांना व्यंकटेश स्तोत्रम हे 3 दिवसाचं पठण करायचं आहे त्यांनी शुक्रवार, शनिवार, रविवार करू शकता. यावरती खूप सगळ्या कमेंट्स होत्या, आता डिटेल माहिती द्या, पण ते राहून गेलं. नक्कीच आपण पुढे शेअर करू. पण सध्या तरी तुम्ही 1 वेळा आज किंवा उद्या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करा. त्याचबरोबर
प्रत्येक महिलेने पौर्णिमेला कुंकुमार्चन करावं. ज्या ताईंना अडचण असेल त्यांनी मंगळवारी, शुक्रवारी कुंकुमार्चन करत जा किंवा जे काही कालाष्टमी असते, अष्टमी तिथी असते, दुर्गाष्टमी असते, या तिथींनासुद्धा आपण कुंकुमार्चन करतो. पण उद्याची पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज रात्रीतच थोडासा वेळ काढा आणि तुम्ही रात्री जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल. पण ज्या ताईंना माहीत नव्हतं की आज दुपारनंतर पौर्णिमा लागणार आहे, घरामध्ये मांसाहार वगैरे जर आज केला असेल, तुम्ही स्वतःसुद्धा जर खाल्लं असेल तर कुठलीही सेवा आज करू नका, उद्या करा. आणि जर तुम्ही मांसाहार केला नसेल, घरामध्ये इतरांनी खाल्लं असेल, तर मग तुम्हाला सेवा करायला काही हरकत नाही. हातपाय तोंड वगैरे धुवून घ्या आणि तुम्ही सेवा करा तरीसुद्धा चालेल. पौर्णिमा किंवा एकादशीला जर संक्षिप्त भागवताचं पारायण घरामध्ये केलं तर आपला 50% पितृदोष हा कमी कमी होत जात असतो. आणि पितृदोष आहे ना, त्यामुळेच आपल्या घरामध्ये वंशवाढ होत नाही, म्हणजेच मुलगा जन्माला येत नाही, मूलबाळ होत नाही. खूप ताईंच्या कमेंट होत्या की आम्ही स्वामी महाराजांची सेवा केली आणि काही उपायसुद्धा केले, तरी 1-2 ताईंना सेवा करून मुलगी झाली. याचं कारण पितृदोष. बरेचसे पितर काय करतात, आपल्या जे काही आपली पुढची पिढी आहे यांच्यावरती नाराज होतात, शाप देतात आणि त्या कुळाचा उद्धार होऊ देत नाहीत. म्हणून सांगत असते मी नेहमी तुम्हाला की ज्या काही पितरांच्या सेवा आहेत त्यासुद्धा मी खूप सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, आजही सांगते. आता तुम्हाला ते शक्य नाही ना की आपल्याला सर्व सेवा करून एकदम 1.5 तासाची बैठक तुम्हाला जमणार नाही आहे किंवा तुम्हाला भागवताचं पारायण करणं शक्य नाही आहे, तर तुम्ही काय करा, साधं आणि सोपं आपलं जे काही देवाचं ताम्हण असतं, देवताट, त्या ताटामध्ये जी आपली गौरी आहे आपण हवनासाठी वापरतो ती गौरी घ्या आणि एकच घेतली तरी चालेल. त्यावरती एक तुम्हाला 4-5 भीमसेनी कापूरवडी घ्यायची आहे. त्याचबरोबर एका वाटीमध्ये 4-5 चमचे तुम्हाला तूप घ्यायचं आहे, शुद्ध गाईचं. त्यामध्ये काळे किंवा मग पांढरे तीळ घालायचे आहेत आणि हवन करायचं आहे देवाच्या समोर बसून. आधी कापुराने तुम्हाला ते हवन प्रज्वलित करायचं आहे. हळदी कुंकू वाहून घ्या आणि भगवान विष्णूंना, देवी लक्ष्मींना प्रार्थना करा की माझ्या मागे खूप काही अडचणी आहेत, त्या सुटत नाहीत. इथे मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा शेअर करणार होते, पण पूजा वगैरे सर्व ह्यामध्ये मलासुद्धा वेळ नाही. संध्याकाळी माझ्यासुद्धा सत्यनारायण पूजा वगैरे करायची आहे, म्हणून मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. आणि काही अडचण आली तर कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी डाव्या हातामध्ये जपमाळ घ्यायची आहे. आपण जप करत नाहीत, फक्त तुम्हाला मनी मोजण्यासाठी तुम्ही डाव्या हाताने 1-2 असंख्या मोजू शकता. तर 108 वेळा तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं की तुम्हाला अगदी थोडंसं तूप, जे आपण तीळ त्याच्यामध्ये मिश्रित केलेले आहेत, आणि 1-2 थेंब फक्त त्या हवनावर टाकून स्वाहा, पुन्हा ओम नमो नारायणाय नमः, पुन्हा मग तूप टाकायचं, स्वाहा, असं म्हणत तुम्हाला हे हवन करायचं आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी 10 ते 12 मिनिट लागतील, पण ही सेवा सर्वात प्रभावी आहे आणि हा मंत्रसुद्धा सर्वात प्रभावी आहे. किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र घेतला तरीसुद्धा चालेल. आणि उद्या पौर्णिमेला न चुकता 11 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा. जे भक्तांनी आजवर स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृतमधील 3 अध्याय वाचनास सुरुवात केली नाही, त्यांनी उद्या शनिवार आहे, पौर्णिमा आहे आणि या दिवसापासून नित्यसेवेला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. तर भक्त हो, आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आज रात्री आणि उद्याचा दिवस हा पौर्णिमेचा असल्यामुळे तुम्ही जरी तिळभर सेवा केली तरी त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फळ मिळेल. आणि तुम्हा सर्वांचे दुःख लक्षात घेऊनच स्वामी महाराजांनी जसा संदेश दिलेला आहे तशीच माहिती तुमच्याशी शेअर केलेली आहे. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.